मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओत आपण उठा उठा तयार व्हा ही विंदा करंदीकर यांच्या कवितेवरील काही प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत। तर चला सुरू करूया। इयत्ता 10वी साठी खालील काव्यपंक्तीतील रिकामी जागे कंसातील योग्य शब्द वापरून काव्य ओळ पूर्ण करून लिहा। 1. वर्ण जाती डॅश भेद सोडूनी पणा अभेद। पर्याय आहेत संप, पंथ, ग्रंथ आणि यातील योग्य पर्याय आहे पंथ। 2. त्यागी व्हा, शूर व्हा, वीर डॅश व्हा। पर्याय आहेत झुंजार, प्रखर, अमर। योग्य पर्याय आहे झुंजार व्हा। 3. डॅश लावून आरती तया करा। सप्तप्राण, पंचप्राण, एक प्राण। यातील योग्य पर्याय आहे पंचप्राण लावून आरती तया करा। 8वा मनी डॅश आठवा प्रताप गाची। पर्याय आहे तानाजी, संभाजी, शिवाजी आणि यातील योग्य पर्याय आहे शिवाजी। 5. ओढवुनी डॅश वाढवाचं वृत्ती आर्य। राष्ट्रकार्य, देशकार्य, संघकार्य। यातील योग्य पर्याय आहे राष्ट्रकार्य। 6. एक डॅश आक्रमून एक ध्येय घोषवा। पर्याय आहेत पथ, मार्ग, वाट आणि योग्य पर्याय आहे मार्ग। एक मार्ग आक्रमून एक ध्येय घोषवा। 7वा प्रश्न आहे एक बुद्धी, एक भाव, एक ध्यास, एक डॅश। धाव, नाव, घाव आणि यातील योग्य पर्याय आहे घाव। आता सोडवूया काही प्रश्नोत्तरे। खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. भविष्य रंगविण्यासाठी कवीने कोणाकोणाची आठवण केली आहे? उत्तर: भविष्य रंगविण्यासाठी कवीने छत्रपती शिवाजी, प्रतापी योद्धे आणि भूतकाळ यांची आठवण केली आहे। प्रश्न दुसरा, एका ध्येयाने प्रेरित होण्यासाठी कवी काय करण्यास सांगतो? उत्तर: एका ध्येयाने प्रेरित होण्यासाठी कवी एकच मार्ग आक्रमायला सांगतो। प्रश्न तिसरा, कवीने कोणत्या गोष्टी सोडून एक व्हायला सांगितले आहे? उत्तर: वर्ण, जाती, पंथ, भेद सोडून कवीने एक व्हायला सांगितले आहे। प्रश्न चौथा, कवी कोणाच्या शिरावर स्वार व्हायला समाज बांधवांना सांगतो? उत्तर: मृत्यूच्या शिरावर स्वार व्हायला कवी समाज बांधवांना सांगतो। प्रश्न पाचवा, प्रस्तुत कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे? उत्तर: प्रस्तुत कविता स्वेदगंगा या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे। 6वा प्रश्न आहे विंदा करंदीकर यांना अलीकडे राष्ट्रीय स्तरावरील कोणता सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला? उत्तर: विंदा करंदीकर यांना अलीकडे ज्ञानपीठ हा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला आहे। आता पाहूया विस्तारित उत्तराचा प्रश्न। खालील प्रश्नाचे प्रत्येकी 5 ते 7 वाक्यात उत्तर लिहा। प्रश्न पहिला, कवी समाजरूपी ईश्वराची पूजा कशी करायला सांगतो? उत्तर: समाजरूपी ईश्वराची पंचप्राण लावून आरती करा। आरती करताना मनात नित्य छत्रपती शिवाजी, महान प्रतापी योद्धे आणि पराक्रमाने भरलेला भूतकाळ आठवून पुढचा भविष्यकाळ रंगवा। राष्ट्रकार्य वाढवण्यासाठी आपल्यातील आर्य भावनाही वाढवा। आपला तिरंगा जगात अग्रभागी नाचवून त्याची शान वाढवा। एक ध्येय नक्की करून मार्ग आक्रमा। एक बुद्धी, एक ध्यास, एक भाव असे एक होऊन 10 दिशावर अधिकार जमवा। सर्व प्रकारचे भेदाभेद सोडून आपण सर्व भारतीय एक आहोत हा एकात्म भाव वाढवा। देशासाठी, समाजासाठी एक व्हा। समाजासाठी त्यागी व्हा। देशासाठी शूर व्हा, झुंजार व्हा अशी समाजरूपी ईश्वराची पूजा करायला कवी सांगतो। फॉर मोर व्हिडिओज डू शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल। थँक यू।